गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग मित्रांनो. मी आहे आता LFP हाऊसबोटमध्ये. मी तुम्हाला थोडक्यात हाऊसबोटमध्ये काय काय स्कॅम होतात आणि त्याच्यापासून तुम्ही कसं काय बचाव करू शकता याच्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती देईल. तर पहिले आमची हाऊसबोट तुम्ही बघून घ्या. मी आहे टॉप लेवलला, म्हणजे फर्स्ट फ्लोअरला. हे आम्ही इथं वरती बसलो होतो. हे आमचा डायनिंग एरिया फर्स्ट फ्लोअरला. हे बसण्याची जागा तुमच्यासोबतचे. हा डायनिंग एरिया. इथे सगळ्यात पहिले हे होतं की तुम्ही जेवताना किंवा नाश्ता करताना किंवा रात्री डिनर करताना जितकंच ते अन्न एकदा बनवतात तितकंच ते सर्व करतात. जर कोणी राहिलं किंवा कोणाला जास्त लागलं तरी ते परत सर्व करत नाही. जितकं असतं तितकंच ते हे करतात. हे असा फर्स्ट फ्लोअरचं एरिया. आमच्या फर्स्ट फ्लोअरला 3 बेडरूम आहेत, म्हणजे 3 रूमचा ब्लॉक आहे. हाच माझा मागच्या जिथून मी बाहेर आलो आहे फर्स्ट फ्लोअरमधून, आणि या स्टेप्स जिथून मी खाली जात आहे. दुसरं म्हणजे ते रात्री 9 नंतर तुम्हाला बाहेर पडू देत नाही. आणि दुसऱ्या हाऊसबोटमधील जर तुमचे कोणी मित्रपरिवार किंवा घरची फॅमिली जर दुसऱ्या बोटवर असते तर ते तिथून अलाउड करू देत नाही. हे त्यांचा किचन एरिया आहे, तो स्ट्रिक्टली नो ॲडमिशन व मी तुम्हाला दाखवू शकत नाही. ही माझी रूम. चला तर मित्रांनो, सध्याच ती आवरलेली नाही. हा कपबोर्ड माझा, हे बघून घ्या. हा AC, पण AC हा रात्री साधारणतः 8 ते 8:30 नंतर ते चालू करतात. आता सध्याच त्यांनी लाईट वगैरे बंद केलेले आहे. सकाळचे 8:30 ते 9 वाजलेले आहे. तर मी कर्टन वरती करते, माझी मिसेस आणि मुलगी. हे आमचं बाथरूम, अटॅच टॉयलेट बाथरूम. शॉवर पण आहे, पण इथे गरम पाणी भेटत नाही. तुम्हाला आंघोळ करणे किंवा वॉश करण्यासाठी तुम्हाला थंडच पाणी यूज करावं लागतं. ही फर्स्ट बेडरूम. नंतर ही सेकंड बेडरूम. हा वॉश एरिया, हँड वॉश. ही थर्ड बेडरूम. आणि हे फर्स्ट बेडरूम. ही माझी बहीण आणि साहिल. हाय. हे आमच्या सोबतचे नागपूरवाले. हे आमच्या सोबतचे मुंबईवाले. हे आमचे कॅप्टन. से हाय. हे IT प्रोफेशनल माझे आमच्या सोबतचे. आणि एक दिलखुलास व्यक्तित्व आम्हाला भेटलेले आहेत, चंद्रपूरचे उपमहापौर. सर नमस्कार करा. फ्रंट व्ह्यू हाऊस बोटचा. हे आमच्यासोबतचे सगळे. हे बघा, हे स्टेअरिंग आहे हाऊस बोटचं. हे कॅप्टन सध्या चालवत आहे. आम्हाला इथे लँड करायचं आहे. आणि आमच्यासोबतचे व्यक्तिमत्व आपल्याच इकडचे भेटलेले आहे. आणि हा टॉप एरिया समोरून कसं वाटतं बघून घ्या. आम्हाला पार्किंगसाठी जागा नाही म्हणून वेळ लागतोय. या इथे वरती मी उभा होतो, तुम्हाला फर्स्ट जे पासून दाखवलंय ते.
ही आमची अशी फ्रंटनं हाऊसबोट दिसते. तर सर्वप्रथम तुम्ही जे काही हाऊसबोट करसाल त्याच्याविषयी पहिलेच विचारून घ्यायचं की तुम्हाला बाहेरच्या पर्सनला अलाउड आहे का, रात्री 9 नंतर 10 नंतर तुम्ही बाहेर पडू शकता का. कारण ते तुम्हाला सांगतात ते जेवणसुद्धा तुम्हाला नंतर देत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीची तुम्ही काळजी घेणे किंवा पहिलेच तुमच्या टूर मॅनेजरला किंवा जे तुम्ही डायरेक्टली करत असाल तरी ते पहिले विचारून घेणे हे मस्ट आहे. नसतं तुम्ही जसं आमच्यासोबतचे दुसरे होते मलाच माहीत नव्हतं, तर आम्ही दुसऱ्या बोटच्या लोकांना इकडे बोलवलं तर त्यांनी अलाउड केलं नाही. तर ही सगळी काळजी घेणं खूप आवश्यक आहे. स्टे ट्यून करूया आपण.